डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातर्फे औषधी आणि सुगंधी वनस्पती कार्यशाळेचे आयोजन। काजू बीचे दर कोसळल्याने उत्पादक आले अडचणीत। आणि कांदा चाळीसाठी घेतला शेतकऱ्यांनी पुढाकार। नमस्कार, कृषी वार्ता या बातमीपत्रात मी मृण्मयी काळे आपलं स्वागत करते। आता पाहूया कृषी विषयक सविस्तर वृत्त। डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला अंतर्गत नागार्जुन वनौषधी उद्यानात सुगंधी तेल निर्मितीसाठी आसवन संयंत्र केंद्र शासनाच्या CIMAP लखनौ या संस्थेच्या सहकार्याने उभारण्यात आलेला आहे। या संयंत्राचे उद्घाटन विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर रविप्रकाश दाणी यांच्या हस्ते करण्यात आले। अशा प्रकारची संयंत्र गटसमूहांनी उभारली तर ग्रामीण अर्थव्यवस्था निश्चितच सुधारू शकेल अशी आशा डॉक्टर दाणी यांनी यावेळी व्यक्त केली। यानंतर विद्यापीठातर्फे औषधी आणि सुगंधी वनस्पती कार्यशाळेचे आयोजनही करण्यात आले होते। या कार्यशाळेत औषधी आणि सुगंधी वनस्पतीशी संबंधित सर्व भागधारकांना एकत्र बोलवून लागवड वाढ आणि योग्य बाजारभावाची उपलब्धता यासारख्या विषयांवर सखोल चर्चा झाली। विद्यापीठाचे कृषी अधिष्ठाता डॉक्टर VM भाले अध्यक्षस्थानी उपस्थित होते। मानवी जीवनात वनौषधींचे महत्त्व, त्यांचे जतन, संवर्धन, विपणन तसंच केंद्र शासनाच्या 365 दिवस औषधी वनस्पती प्रचार आणि प्रसार योजनेचे महत्त्व यांसारख्या विषयांवर यावेळी विविध तज्ञांनी मार्गदर्शन केले। विद्यापीठाचे विस्तार शिक्षण संचालक डॉक्टर PG इंगोले तसंच कृषी अभियांत्रिकी अधिष्ठाता डॉक्टर MB नागदेवे यांची उपस्थिती लाभलेल्या कार्यशाळेला मोठ्या प्रमाणात औषधी वनस्पती उत्पादक शेतकरी आणि व्यापारीही हजर होते। यावर्षी काजूचे पीक चांगले येईल आणि शेतकऱ्यांचा फायदा होईल असं वाटत असतानाच काजूच्या बीचे दर कोसळत आहेत। त्यामुळे काजू उत्पादक अडचणीत येऊ लागला आहे। या संकटावर मात करण्यासाठी केंद्र शासनाची गोदाम उचल योजना राबवावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। काजूचा हंगाम सुरू झाला त्यावेळी प्रति किलोला 160 रुपये दर मिळत होता। त्यामुळे काजू उत्पादक आनंदात होते। मात्र वाढत्या तापमानाचा काजू पिकावर थेट परिणाम झाल्याने आणि अचानक आवक वाढल्याने पहिले वाटत होते की आवक नाही आणि अचानक जशी आवक झाली की ती एका शनिवारमध्ये 30-40 रुपयाचाच फटका सगळ्यांच्या सगळे व्यापारी किंवा शेतकरी, मी सुद्धा एक शेतकरी सुद्धा आहे, व्यापारी सुद्धा आहे। एवढी आवक आणि एवढी हे या पहिलीच बघितली कशी एकदम फ्लो एवढा आले। याच्यानंतर जर मार्केटमध्ये फ्लो कमी झाला तरच हे मार्केट वाढू शकते, अन्यथा ह्याच्या आधी घेतलेले व्यापारी आणि कारखानदारी त्यामध्ये बरडणार एवढे नक्कीच आहे। पिकावरील थेट परिणाम आणि अचानक आवक वाढल्याने दर 110 पर्यंत खाली आला। त्यामुळे काजू उत्पादक अडचणीत आले आहेत। काजूच्या बीची विक्री कमी भावात करण्याऐवजी त्याची साठवण केंद्र शासनाच्या गोदामात करून त्यावर पणन मंडळ अथवा जिल्हा बँकांनी 75% उचल शेतकऱ्यांना द्यावी अशी मागणी काजू उत्पादकांनी केली आहे। शेतकरी योग्य वेळी वाढीव भावाने बी विकून कर्जफेड करतात। हा सगळा बहुतांश रोखीचा व्यवहार होतो। त्यामुळे अडचणीत असलेल्या काजू उत्पादकांसाठी गोदाम योजना राबवण्याची मागणी होत आहे। दरवर्षी कांद्याच्या उत्पादनात वाढ झाल्याने दरात घसरण होत आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा तोटा सहन करावा लागतो। हे टाळण्यासाठी शेतकरी आता कांद्याच्या साठवणुकीकडे वळू लागले आहेत। यावर्षी पुणे जिल्ह्यात 1011 कांदा चाळींची उभारणी शेतकऱ्यांनी केली आहे। यातून सुमारे 19,950 मेट्रिक टन कांद्याची साठवणूक करणार असून त्यासाठी कृषी विभागाच्या माध्यमातून 6,97,53,000 रुपयांच्या अनुदानाचा लाभ घेतला असल्याचे दिसून येत आहे।
काळाच्या ओघात आणि आर्थिक उत्पन्न घेण्याच्या स्पर्धेत रासायनिक खतांचा अतिवापर, जमिनीचा निरंतर वापर, वर्षानुवर्षे एकाच प्रकारची पीक पद्धती यांसारखी कारणांमुळे जमिनीचं आरोग्य बिघडत चाललं असून त्यांचा आता पीक उत्पादनावर विपरीत परिणाम होत आहे। यासाठी मृदा तपासणीवर आधारित खत नियोजन ही काळाची गरज असल्याचं प्रतिपादन अकोला विद्यापीठाच्या पदव्युत्तर शिक्षण संस्थेचे अधिष्ठाता डॉक्टर विलास खर्चे यांनी केलं। अकोल्याच्या कृषी महाविद्यालय आणि जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने मृदा विश्लेषण आणि खतांची मात्रा या विषयावर आयोजित प्रशिक्षणाच्या उद्घाटन प्रसंगी डॉक्टर खर्चे बोलत होते। केंद्र आणि राज्य शासनाच्या सहयोगाने राष्ट्रीय शाश्वत शेती अभियानांतर्गत मृदा आरोग्य पत्रिका नियोजन राबवण्यात येणार आहे। हे अभियान परिणामकारक होण्यासाठी या प्रशिक्षण वर्गाचे आयोजन केले असल्याची माहिती कृषी विभागाचे SD मालपुरे यांनी यावेळी दिली। जमिनीची उत्पादकता टिकवून ठेवण्यासाठी मातीचे नमुने घेणे, त्याची प्रयोगशाळेत तपासणी करणे आणि विश्लेषण करून आवश्यक घटकांची शिफारस आरोग्य पत्रिकेच्या माध्यमातून शेतकरी वर्गाला देणे ही अतिशय महत्त्वाची बाब असून कृषी विभागाच्या मृद विश्लेषकांना प्रशिक्षित करणे ही समाधानाची गोष्ट असल्याचे गौरवोद्गार डॉक्टर विलास खर्चे यांनी यावेळी काढले। शेतीला पूरक व्यवसाय निर्माण व्हावा तसंच शेतकऱ्यांचं जीवनमान उंच व्हावं यासाठी जिल्ह्यात जास्तीत जास्त तुती लागवड होण्यासाठी सातारा जिल्हा करण्यात येणाऱ्या प्रयत्नांना शेतकऱ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे, असं कार्यालयातून सांगण्यात आहे। जिल्ह्यात सध्या 400 एकर क्षेत्रावर तुतीची लागवड झाली असून नव्याने तुती लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत एका एकरसाठी 2,82,000 रुपये अनुदान 3 वर्षात देण्यात येणार आहे। आता पाहूयात बाजारभाव। जाणून घेऊया अहमदनगर कृषी उत्पन्न बाजार समितीकडून प्राप्त झालेले शेतमालाचे बाजारभाव। हे भाव शेतीमालाच्या उत्पादकांसाठी आहेत। निराळा उल्लेख नसल्यास हे भाव प्रति क्विंटल आहेत। बाजरी 1,900 1,475, मका 1,600 1,400, गहू 2,200 1,500, भेंडी 2,500 1,500, वांगी 700 आणि 500, कोबी 400 आणि 200, चिकू 3,000 2,000, डाळिंब 10,000 आणि 250, द्राक्ष 5,500 4,500। बाजारभावविषयक अधिक माहितीसाठी www.agmarknet.nic.in या संकेतस्थळाला भेट द्या। आता पाहूया हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज। नमस्कार। महाराष्ट्र राज्यातील हवामानाचा आढावा घ्यायचा झाला तर गेल्या 24 तासात संपूर्ण राज्यात हवामान कोरडे होते। तसेच पुढील 5 दिवस राज्यातील हवामान कोरडेच राहण्याची शक्यता आहे। पुढील 24 तासात विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे। शेतकरी बंधूंनी फळबागा व भाजीपाला पिकांना वारंवार हलके ओलीत करावे। जमिनीतील ओलावा टिकवण्यासाठी आच्छादनांचा वापर करावा। बाष्पीभवन कमी करण्यासाठी 8% केओलिनची फवारणी करावी। केळीच्या घडांचे प्रखर उन्हापासून संरक्षण करण्यासाठी घड 6% सछिद्र स्कर्टिंग बॅगने झाकावेत। कोंबड्यांचे उष्णतेपासून संरक्षण करण्यासाठी शेडच्या बाजूने बारदान लावावे व छतावर गवत किंवा पेंढ्यांचे आच्छादन करून हलके पाणी शिंपडावे। तसेच पशुधनास पिण्यासाठी शुद्ध व पुरेसे थंड पाणी द्यावे। विविध भाजीपाला पिके जसे टोमॅटो, वांगी, भेंडी व काकडीवर्गीय पिके आणि पपई इत्यादी पिकांवर वाढत्या तापमानामुळे लाल कोळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे। प्रभावी नियंत्रणासाठी डायकोफॉल 20 मिलीलीटर प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी। कोकणात सूर्यफुलामध्ये पेरणी होऊन 30 दिवसांनी कोळपणी करावी व मातीची हलकीशी भर द्यावी। आंबा उत्पन्न वाढवण्यासाठी व फळांची प्रत सुधारण्यासाठी फळे, वाटाणा, गोटी व अंडाकृती असताना 1% पोटॅशियम नायट्रेटची 3 वेळा फवारणी करावी।
मध्य महाराष्ट्रात वाढते तापमान लक्षात घेऊन सुरू व खोडवा ऊस पिकामध्ये खोड किडीच्या नियंत्रणासाठी एकरी 2 फुले ट्रायकोकार्डची 10 ते 15 दिवसाच्या अंतराने आवश्यकतेनुसार 2 ते 3. आता जाणून घेऊया राज्यातल्या प्रमुख शहरांचं तापमान कमाल आणि किमान अंश सेल्सिअसमध्ये. मुंबई कमाल 33, किमान 26. पुणे 40 आणि 22. नागपूर 43 आणि 23. औरंगाबाद 41 आणि 24. सोलापूर 41 आणि 26. नाशिक 40 आणि 22. हवामानविषयक अधिक माहितीसाठी www.imdmumbai.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या. आणि याबरोबरच आजच्या कृषी वार्ता संपल्या. पुन्हा भेटूया पुढील कृषी वार्तामध्ये. तोपर्यंत नमस्कार. नमस्कार. कृषी दर्शनच्या या भागामध्ये मी वनिता घाडगे देसाई आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. मंडळी, द्राक्ष हे महत्त्वाचं फळपीक आहे. त्याचबरोबर आंबा, फणस, केळी आणि डाळिंब यामध्ये 4थ्या 5व्या क्रमांकाचं हे महत्त्वाचं फळ म्हणजे द्राक्ष. आपल्या हिरव्या सोनेरी रंगामुळे सगळ्यांना आकर्षित करणारं आणि आपल्या आंबट गोड चवीमुळे अगदी लहानांपासून वृद्धांपर्यंत सगळ्यांना आवडणारं आणि गरिबांपासून श्रीमंतांपर्यंत सगळ्यांना परवडणारं हे फळ म्हणजेच द्राक्ष फळ आहे. द्राक्षामध्ये व्हिटॅमिन सी, ग्लुकोज, कॅल्शियम यामुळे द्राक्ष हे पाचक रस मानले जातात. शक्तिवर्धक आणि बलवर्धक म्हणून द्राक्षांचा उपयोग केला जातो. त्याचबरोबर आयुर्वेदामध्ये जे अमृत मानलं जातं ते द्राक्षासव हे देखील द्राक्षांपासूनच तयार केलं जातं. वात आणि पित्तनाशक म्हणून देखील द्राक्षांचा उपयोग केला जातो. शरीरासाठी पोषक, शरीरातील उष्णता कमी करणारे आणि पाचक रस म्हणून तर द्राक्षे महत्त्वाची आहेतच. शिवाय एक नगदी पीक म्हणून शेतकऱ्यांना आर्थिक सुबत्ता देणारे फळपीक म्हणजेच द्राक्षे. आणि आज याच अनुषंगानं आजचा आपला विषय आहे द्राक्ष लागवड यशोगाथा. आणि आज या विषयाच्या अनुषंगानं आज आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत ज्यांनी 1978 पासून द्राक्ष लागवडमध्ये चांगला हातखंड मिळवलेला आहे. त्याचबरोबर भूम तालुक्यामध्ये ज्यांचा द्राक्ष बागायतदार म्हणून चांगला नावलौकिक आहे असे श्री तात्यासाहेब गोरेसर, मुक्काम पोस्ट अंतरगाव, तालुका भूम, जिल्हा उस्मानाबाद आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत. नमस्कार सर. नमस्कार. तर एक भूम तालुक्यामध्ये एक प्रगतिशील द्राक्ष बागायतदार, त्याचबरोबर 1978 पासून शास्त्रीय दृष्टिकोनातून द्राक्ष बागेची लागवड करणारे शेतकरी म्हणून आपला नावलौकिक आहे. तर या अनुषंगाने सगळ्यात पहिला प्रश्न मी आपल्याला विचारू इच्छिते की द्राक्षांचा इतिहास काय? द्राक्षाचा इतिहास तसा फार मोठा जुना आहे. उत्तर अमेरिकेमध्ये पश्चिम भागामध्ये कॅलिफोर्निया म्हणून एक जो भाग आहे आणि त्या भागातून हे द्राक्षाचा उगम झाला असावा असा सर्वांचा अंदाज आहे. पुढच्या काळामध्ये चीन असेल, अमेरिका असेल, इटली असेल, फ्रान्स असेल अशा या देशांनी द्राक्षाचं फार मोठ्या प्रमाणात उत्पन्न काढलेलं आहे. भारत देशाचा जर विचार करायचा झाला तर भारतामध्ये सुद्धा फार अनादी कालापासून द्राक्षाचा उल्लेख आपल्याला पोथी पुराणामध्ये किंवा संतांच्या वाङ्मयामध्ये आपल्याला आढळून आलेला आहे. एखादं उदाहरण सांगायचं झालं तर द्राक्षाचा वेल लिंबावरी गेला, कडू का झाला संगती. अगदी बरोबर. तर हा उल्लेख देखील संत वाङ्मयामध्ये आपल्याला आढळून आलेला आहे. जी द्राक्षबाग लागवड आपण करणार आहोत तर त्याच्यासाठी जी जमीन आहे तर ती जमीन कोणत्या प्रकारची असणं आवश्यक आहे? कुठलंही पीक करताना पहिला मुद्दा असा आहे की त्या जमिनीचं माती परीक्षण हे प्रयोगशाळेमध्ये करून घेतलं पाहिजे. अगदी बरोबर. आणि ती जमीन त्या पिकाला योग्य आहे किंवा नाही हे आपण ठरवलं पाहिजे. बरोबर. त्याचप्रमाणे द्राक्ष बागेसाठी मध्यम ते भारी जमीन असणं गरजेचं आहे की ज्या जमिनीला थोडासा उतार आहे आणि त्या जमिनीचा पावसाच्या पाण्याचा निचरा होऊ शकतो अशी जमीन निवडणं गरजेचं आहे. तर द्राक्षबाग लागवडीसाठी पाणी पुरवठा किंवा पाणी कितपत प्रमाणात असणं आवश्यक आहे?
द्राक्ष पिकाला हे पाणी जास्त प्रमाणात जरी लागत नसेल तरी परंतु वारंवार पाणी द्यावं लागतं. अच्छा. आणि ज्या वेळेला आपण पाणी देतो त्यावेळेला आपण बघतो की वारंवार दुष्काळ पडते, जमिनीतील पाण्याचा साठा संपत आलेला आहे. त्यामुळं कमीत कमी पाण्यामध्ये जास्तीत जास्त उत्पन्न द्राक्षाचं कसं मिळेल याचा विचार शेतकऱ्यांनी केला पाहिजे. अगदी. आणि हा विचार करत असताना कमी पाण्यामध्ये द्राक्ष आणण्यासाठी जे आता प्रचलित आहेत की पाणी देण्याच्या पद्धती की जे ठिबक सिंचन, तुषार सिंचन या पद्धतीचा वापर शेतकऱ्यांनी केला पाहिजे की जेणेकरून तुषार आणि ठिबक मधून पाणी कमीत कमी पाण्यामध्ये जास्तीत जास्त क्षेत्र भिजेल आणि जास्तीत जास्त उत्पन्न निघेल याचा विचार शेतकऱ्यांनी केला पाहिजे. रोप लागवड कोणत्या पद्धतीनं करावी हे थोडंसं आम्हाला सांगा. रोप लागवडीमध्ये 2 पद्धती आहेत. पहिली पद्धत आहे ती खुंटाची आणि दुसरी पद्धत आहे ते स्वयंमुळाच्या पद्धतीप्रमाणे लागवड केली जाते. अच्छा. खुंटाच्या पद्धतीमध्ये त्याच्यावर खुंटावर काही दिवसानं आपल्याला कलम करावे लागतात आणि स्वमुळाच्या रोपावर देखील आपल्याला कलम करून ही रोपे लावावी लागतात. अशा पद्धतीने रोपाची लागवड केली जाते. अशी कोणती महत्वाची पद्धती आहे की द्राक्षबाग लागवडीसाठी ती अत्यंत उपयोगी ठरेल? अलीकडल्या प्रचलित काळामध्ये 2 पद्धती महत्वाच्या आहेत. जी पहिली पद्धत होती की जे टी पद्धत, आपण त्याला टेलिफोन पद्धत म्हणूया. बरोबर. आणि दुसरी पद्धत आहे जी वाय पद्धत. अगदी. तर आताच्या काळामध्ये वाय पद्धत जी आहे त्या वाय पद्धतीमध्ये मजुराला बागेत काम करताना सुलभपणे काम करता येते. सोपस्कर व्हावं. आणि दुसरी गोष्ट अशी की बागेमध्ये यंत्र वापरताना जेणेकरून फवारणीचं यंत्र असेल, मशागतीचं यंत्र असेल, ही यंत्र वापरताना अडथळा होत नाही. अशा पद्धतीची मंडपाची जी सिस्टीम आहे ती वाय पद्धत ही सध्या अलीकडे जास्त चांगल्या याचं प्रकारची प्रचलन वाय सुरू पद्धत आहे. असलेलं आपल्याला दिसून येते. अगदी बरोबर. कोणकोणती खतं या बागेच्या दृष्टिकोनातून आवश्यक आहेत? पिकाला खतं घालतो त्यावेळेला आपण जो प्रयोगशाळेकडून जो आलेला रिपोर्ट आहे माती परीक्षणाचा, बरोबर. कोणकोणती खतं या बागेच्या दृष्टिकोनातून आवश्यक आहेत? पिकाला खतं घालतो त्यावेळेला आपण जो प्रयोगशाळेकडून जो आलेला रिपोर्ट आहे माती परीक्षणाचा, बरोबर. तो रिपोर्ट पाहायला पाहिजे. आणि त्या रिपोर्टामध्ये कुठल्या अन्नद्रव्याची कमतरता आहे, कुठल्या अन्नद्रव्य भरपूर प्रमाणात आहे याचा विचार करून आपण खते घातली पाहिजे. बरोबर. विशेष म्हणजे आपण बागेला घालताना जास्तीत जास्त सेंद्रिय खतं ज्यामध्ये शेणखत मोडतं, बरोबर. कंपोस्ट खतं घातली पाहिजेत. साधारणतः 60% सेंद्रिय खतामध्ये घातली पाहिजेत, 20% कंपोस्ट खत घातलं पाहिजे आणि राहिलेल्या 20% रासायनिक खत जे गरजेपुरती. कोणकोणत्या फवारण्या करणं आवश्यक आहे? ज्या वेळेला हवामानापासून बुरशीनाशकचे रोग येतात त्याच्यामध्ये केवडा असेल, करपा असेल, त्याच्यानंतर भुरी असेल, अशा प्रकारचे जे रोग आहेत त्याच्यावर विलाज म्हणून आपण जे कॉपर ऑक्झिक्लोराइड असेल, डायथेमियम 45 असेल, बरोबर, अशा प्रकारचे औषधं, मिश्रित अशी जी औषधं आहेत ते आपण या भुरी रोगासाठी वापरली जातात. आणि त्याचप्रमाणे द्राक्षावर कीड पडण्याची जास्त शक्यता असते. बरोबर. की जेणेकरून उडद्या असतील, सोंडकिडे असतील, आळ्या असतील, कोळे असतील, अशा प्रकारचे जे कीड आहेत त्या किड्यांसाठी कीटकनाशकामध्ये मोनोक्रोटोफॉस, निओक्रॉन किंवा इमिडा अशा प्रकारची कीटकनाशक करून वापरून आपण हे रोग घालवू शकतो. तर नेमकं आमच्या शेतकरी दर्शकांना आपण संजीवक म्हणजे काय हे थोडंसं स्पष्ट करून सांगा. तुम्ही अतिशय महत्वाचा प्रश्न विचारलाय की द्राक्षाच्या पिकामध्ये संजीवकांनी फार मोठी क्रांती केलेली आहे. बरोबर. संजीवक म्हणजे काय? वनस्पती सुप्त अवस्थेत असताना तिला चालना देऊन तिची वाढ झपाट्याने करणारं जे काही सूक्ष्म अन्नद्रव्य ज्या औषधात असतात त्याला आपण संजीवक म्हणतो. अगदी. सेंद्रिय खताचा वापर जो आहे तो पुरेपूर करावा आणि हा अट्टहास कशासाठी? रासायनिक म्हणलं की त्याच्यामध्ये रसायन आलं. बरोबर. आणि जेवढं रसायन आपण शेतामध्ये टाकू तेवढं हळूहळू दरवर्षीच्या वापरामुळे शेतीचा पोत बिघडायला लागलेला आहे. बरोबर. शेतीचं कर्ब कमी व्हायला लागलेलं आहे, शेतीचा पीएच कमी व्हायला लागलेला आहे आणि शेतीच्या मातीमध्ये बिघाड होऊन नक्कीच उत्पन्नामध्ये घट आल्याशिवाय राहत नाही. अगदी. म्हणून शेतकऱ्यांनी रासायनिक खताचा वापर कमी केला पाहिजे. उलट सेंद्रिय खत, शेणखताचा वापर जास्त केला पाहिजे जेणेकरून जमिनीचा पीएच वाढेल, पोत वाढेल, कर्ब वाढेल आणि उत्पन्नामध्ये वाढ होईल. तर ज्या ठिकाणी पाणी पुरवठ्याच्या सोयी आहेत त्या ठिकाणी पाण्याची उपलब्धता ही होतेच, परंतु ज्या ठिकाणी पर्जन्यमान हे अनियमित आहे, अनिश्चित आहे आणि अशा ठिकाणी जर द्राक्षबाग लागवड करायची असेल तर त्या ठिकाणी पाणी व्यवस्थापन किंवा पाणी पुरवठ्याचं नियोजन कशा पद्धतीने करणं गरजेचं आहे? सर्व शेतकऱ्यांनी ज्यांच्याकडे बाग आहे त्यांनी शेततळी घेतली पाहिजेत. अगदी. पाण्याचं स्टोरेज केलं पाहिजे. बरोबर. आणि स्टोरेज केलेलं पाणी जे आहे
ते थोडा थोडा वापर करून वापरलं पाहिजे, जेणेकरून ठिबक सिंचन आणि तुषार सिंचनाचा वापर करूनच काटकसरीनं पाणी वापरून आपापल्या बागेचं पाण्याचं नियोजन त्यांनी केलं पाहिजे. कोणत्या जातीची द्राक्ष लागवड केल्यामुळं शेतकरी भरघोस उत्पन्न काढू शकतील त्या थोड्याशा स्पष्ट करून आपण सांगितलं तर. फार दिवसापासून बऱ्याचशा जाती या द्राक्षामध्ये आहेत. त्याच्यामध्ये प्लेम सीडलेस आहे, शरद सीडलेस आहे, जम्बो सीडलेस आहे, की ज्या जातीची नावं त्याच्या चवीवरून आणि रंगावरून पडलेली आहेत. बरोबर. हिरव्या रंगाच्या जाती की ज्यामध्ये बिया आहेत त्याच्यामध्ये अनापशाही आहे, भोकरी आहे. आणि अलीकडल्या प्रचलित काळात की ज्या जाती या हवामानाला फिजिबल झाल्या किंवा शेतकऱ्याला त्या आवडल्या किंवा त्याच्यापासून शेतकऱ्याला भरपूर उत्पन्न निघायला लागले, त्या जाती म्हणजे आपलं थॉम्सन सीडलेस असेल, सोनाका असेल, त्याच्यानंतर सुपर सोनाका असेल, अशा प्रकारच्या जाती सध्या शेतकऱ्यांनी प्रचलित केलेल्या आहेत आणि ते वापर त्यांचा चालू आहे. की द्राक्षांचे कोणकोणते उपयोग आहेत? जेवढं द्राक्षाचं शॉर्टेज होईल तेवढं मालाला मागणी वाढते, भाव वाढतो, बरोबर. शेतकऱ्यांचा फायदा होतो. त्यामुळे द्राक्षाला शॉर्टेज झाल्यानंतर चिंता करायचं शेतकऱ्याचं तर काही कारण नाही. बरोबर. की द्राक्षांचे कोणकोणते उपयोग आहेत? जेवढं द्राक्षाचं शॉर्टेज होईल तेवढं मालाला मागणी वाढते, भाव वाढतो, बरोबर. शेतकऱ्यांचा फायदा होतो. त्यामुळे द्राक्षाला शॉर्टेज झाल्यानंतर चिंता करायचं शेतकऱ्याचं तर काही कारण नाही. बरोबर. फक्त विषय असा राहतो की माल जास्त झाला द्राक्षाचा तर काय करायचं. अशा वेळेला शेतकऱ्यांनी जेवढा माल बाजारात विकला जाईल तेवढा माल विकला पाहिजे. बाकी राहिलेल्या मालापासून काही पदार्थ तयार करण्याचे आपल्याकडे प्रचलित आहे. बरोबर. की आपण द्राक्षासव असेल किंवा द्राक्षापासून आपण हिरवा मनुका तयार करतो, पिवळा बेदाना तयार करतो, अगदी. किंवा इतर जाम तयार करतो. द्राक्षासव हे खूप आयुर्वेदात औषधामध्ये अमृत मानलं औषध जातं. अशा ठिकाणी ज्या ज्या वेळेला हे द्राक्ष कंपनीला पाठवता येतील त्या त्या ठिकाणी पाठवले पाहिजे. आणि बेदाना तयार करण्याचं तर शेतकऱ्याच्या प्रत्येक शेतावर शेड आहेत. ज्या वेळेला द्राक्ष जास्त होतील त्यावेळेला राहिलेला द्राक्षाचा बेदाना मनुका तयार करायचा, त्याची व्यवस्थितपणे आकर्षक पॅकिंग तयार करायची आणि ते कोल्ड स्टोरेजला पाठवून ठेवायची. आणि ज्या वेळेला योग्य वेळी जो भाव येईल, जास्तीत जास्त भाव येईल, त्यावेळेला ते मार्केट आणून त्याचं उत्पन्नात भर पाडण्यासाठीच त्याचा उपयोग केला जातो. अगदी बरोबर. बाजारपेठेसाठी तुम्ही काय करता? नियोजनामध्ये आपल्या बागेमधलं जे द्राक्षाचं फळ आहे त्या फळाचे 3 वेगवेगळे ग्रेड केले पाहिजे. जो पहिला ग्रेड आहे चांगल्या क्वालिटीचा, आकर्षक, तो ग्रेड बाहेर देशाला एक्सपोर्ट करण्यासाठी त्याचं नियोजन केलं पाहिजे. एक्सपोर्टला तो ग्रेड पाठवला पाहिजे की जेणेकरून आपल्याला बाहेर देशातून जास्तीत जास्त आपल्याला भाव मिळेल. बरोबर. दुसरा जो ग्रेड आहे द्राक्षाचा, त्या ग्रेडची व्यवस्थित आकर्षक पॅकिंग करून आपल्या भारतामध्ये जे जे मोठे शहर आहेत, ज्या शहरामध्ये जास्त माल खपतो आणि भाव चांगला येतो, बरोबर. असं शहर म्हणजे उदाहरणार्थ दिल्ली असेल, हैदराबाद अगदी, असेल, अगदी. नागपूर असेल, तुमच्या मुंबई सारखंच ठिकाण असेल, बरोबर. अशा मोठ्या शहरामध्ये जर हा माल पाठवला तर त्या ठिकाणाहून सुद्धा त्यांना चांगल्या प्रकारचा भाव मिळू शकतो. आणि 3 नंबरचा जो ग्रेड राहिला असेल त्या ग्रेडचा माल स्थानिक बाजारपेठेत किंवा स्थानिक व्यापाऱ्यांना देणं गरजेचं आहे. वेळ पडल्यास तो माल शेतावरच विक्री करायला शेतकऱ्याला काही हरकत नाही. अशा पद्धतीने जर शेतकऱ्यांनी नियोजन केलं, माल विक्री केला तर नक्की त्याचं उत्पन्न जास्त झाल्याशिवाय राहत नाही. अगदी. सरते शेवटी एक असं विचारेन की संपूर्ण बाग व्यवस्थापन किंवा संपूर्ण बाग नियोजन याच्याविषयी थोडक्यात तुम्ही काय सांगू शकाल? बागेच्या खर्चासाठी अलीकडल्या काळामध्ये बँका आपल्याला पतपुरवठा करतात. बरोबर. जवळजवळ हेक्टरी 2,80,000 रुपयापर्यंत त्यांचा पतपुरवठा मिळू शकतो. अगदी. त्याचप्रमाणे बाग लागवडीसाठी काही शासनाच्या योजना देखील आहेत. NRHM या योजनेमध्ये हेक्टरी 50,000 रुपयाचं अनुदान, कर्ज नव्हे अनुदान आपल्याला शेतकऱ्याला मिळू शकतं. आणि अशा काही आर्थिक बाबीची मदत घेऊन आपण बागेचा खर्च भागवू शकतो. सुरुवातीच्या काळामध्ये बाग ज्या वेळेला लागवड केली जाते पहिल्या वर्षी बागेचा खर्च जास्तीचा असतो. त्याचं कारण असं आहे की पहिल्या वर्षी मंडपाचं काम करावं लागतं. बरोबर. साधारणतः 1 एकर बागेसाठी मंडप करायचा असेल तर 2-2.5 लाख रुपये खर्च येतो. वेलींना आधार देण्यासाठी बांबू लागतात, बांबूचा खर्च विचारात घ्यायचा असेल बरोबर. तर आपल्याकडे जवळजवळ 45,000 ते 50,000 रुपये लागतात. त्याचप्रमाणे आपण बागेसाठी औषधं फवारणी करतो किंवा मजुरासाठी पहिल्या वर्षी 70-80,000 रुपये लागतात. आणि कमी पाण्यामध्ये आपल्याला बाग आणायची असेल तर आपल्याकडे ठिबक सिंचन बसवायचं असेल तर संचासाठी एकरी 25,000 रुपये आपल्याला लागतात. बरोबर. तर अशा प्रकारचे खर्च
याचं नियोजन आपल्याला करावं लागतं आणि तेवढ्याच पद्धतीनं बाग जर आपलं चांगलं नियोजन झालं, चांगल्या प्रकारचं फळ आलं तर आपल्याला एकरी 17 ते 25 टनापर्यंत आपल्याला बागेला उत्पन्न मिळू शकतं. सरासरी भाव जर आपण 30 रुपये किलो धरला आणि खर्च वजा केला तर आपल्याला बागेमध्ये 2 ते 3 लाखापर्यंत सरासरी उत्पन्न आपल्याला निघू शकतं. अच्छा. हाच खर्चाचा विचार पहिल्या वर्ष संपल्यानंतर पुढच्या काळामध्ये मंडपाचा खर्च नसतो, बांबूचा खर्च नसतो आणि ते खर्च वजा झाल्यामुळे पुढल्या वर्षापासून आपल्याला उत्पन्नात खर्च कमी असल्यामुळे उत्पन्नात आपल्याला जास्तीची भर पडून शेतकऱ्याला फायदा होतो. तर जाता जाता आमच्या शेतकऱ्यांसाठी आपण कोणता संदेश द्याल? शेतकऱ्याला मी पहिला संदेश हा देऊ इच्छितो की उत्पादन खर्चातला खर्च कमी झाला पाहिजे, की मजुराच्या ऐवजी यांत्रिकी शेती केली पाहिजे, आपण यंत्राने फवारा मारला पाहिजे, यंत्राने जमिनीची मशागत केली पाहिजे आणि आपण खर्च वाचवला पाहिजे. वाचवलेला खर्च म्हणजे उत्पन्न वाढलं. अगदी जेवढं खर्च वाचेल मशागतीचा तेवढं उत्पन्नात भर पडली बरोबर. आणि जेवढे आपण फवारण्या कमी करू जेवढा खर्च वाचेल तेवढी उत्पन्नात भर पडली. सांगण्याचा उद्देश असा आहे की यांत्रिकी शेती करून मजुराचा खर्च वाचला पाहिजे, वेळ पैसा ह्या दोन्ही गोष्टी वाचल्या पाहिजेत आणि कमी फवारणी करून औषध फवारणीचा खर्च वाचवला पाहिजे. आधी केले मग सांगितले या उक्तीप्रमाणे आपण द्राक्षबाग लागवडीविषयी इतकी महत्त्वाची माहिती या ठिकाणी आपण सांगितलीत. आमच्या संपूर्ण टीमच्या वतीनं आम्ही तुमचं मनापासून आभार मानतोय. खूप खूप धन्यवाद सर.